बघा हा काय मुगाचं पीठ ना. तर ह्या भरण्यासाठी आपण मुगाचं पीठ म्हणजे मुगा हे बघा माझी आई लय भारी बनवते चिंबोऱ्या, म्हणून आज खास आमच्या घरी प्रकारे अगदी चिंबोरी टेस्टी लागते. काहीतरी वेगळा रेसिपी बनवण्याचा प्रयत्न असतो. कोकणात म्हणजे आम्ही कोकणातले पडतो, त्याच्यामुळे कोकणात असे काहीतरी वेगवेगळे भन्नाट रेसिपी असतातच. तर हा एक चिंबोरीचा भरीत. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, पावसाला सुरू झालाय आणि पावसाला सुरू झाल्यावर गावाकडे काय मिळतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर पहिल्या पावसाच्या पहिल्या चिंबोऱ्या आमच्या घरी आल्या, गावावरनं आईने पाठवलेल्या आहेत. तर आज भन्नाट रेसिपी आज आमच्या घरी बनवणार आहे. तर आज रेसिपी रेशमाची नसून आज सासूबाई या रेसिपी बनवल्या येतात. कारण का त्या अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे चिंबोऱ्यांचा जी रेसिपी आहे म्हणजे चिंबोऱ्याचं भरीत जे बोललं जातं म्हणजे चिंबोऱ्याचं भरीत, तर त्यांची ती रेसिपी अगदी सासूबाई चांगल्या प्रकारे बनवतात. म्हणून आज त्या आमच्या घरी येणार आहेत बनवायला. तर आज खास पहिल्या पावसाच्या पहिल्या चिंबोऱ्या आणि चिंबोऱ्याचं भरीत अशी रेसिपी आज आमच्या घरी असणार आहे. तर म्हटलं चला काहीतरी वेगळी रेसिपी आज आपल्या चॅनलवर घेऊन जाऊ आपल्या मंडळींसाठी. तर मंडळी, आजचा आहे व्हिडिओ म्हणजे चिंबोऱ्याचं भरीत. तर आज रेसिपी आहे रेशमाच्या आईची म्हणजे माझ्या सासूबाईंची. तर आज बघूया कशा प्रकारे चिंबोऱ्याचं भरीत बनवलं जातं आणि ती कशा प्रकारे रेसिपी असते. तर चला मंडळी, सुरुवातीला तुम्हाला दाखवतो की गावाला किती चिंबोऱ्या आल्या आहेत. म्हणजे पावसाला सुरू झाल्या, पावसाला तर चिंबोऱ्याचा प्रकार असतो. तर बघूया किती गावांना चिंबोऱ्या आल्या आहेत आणि चिंबोऱ्याचं भरीत कसं असतं त्याची रेसिपी संपूर्ण मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, सुरुवातीला तुम्हाला दाखवतो. बघा किती चिंबोऱ्या आलेल्या आहेत. कारण का निघून गेल्या तर पकडायच्या कशा आहे बघा. पहिल्या पावसाच्या चिंबोऱ्या. तर आज आहे चिंबोऱ्यांचं भरीत. तर काय काय रेसिपी लागणार आहे रेसिपीसाठी ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला ह्या नेहमीसारखे की जसे आपली खेकडे असतात ते आपण कापून घेणार आहोत. त्यांच्यानंतर यांना स्वच्छ धुणार आहोत. तर अशी प्रोसेस असते. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो. व्हिडिओ संपूर्ण बघा. बघा मंडळी, चिंबोऱ्या एकदम स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्या आमच्या आहेत सासूबाई म्हणजे रेशमाची आई. दरवेळेला रेशमाची रेसिपी असते. आज रेशमाच्या आईची रेसिपी आहे आणि त्या आज बनवणार आहेत चिंबोऱ्याचा भरीत. काहीतरी वेगळी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मंडळी बघा कशा प्रकारे ते करतात. तर ह्या तांगड्या आहेत ना हो, तांगड्या. हा, आणि ह्या अशा त्यांची वरची कपची काढून घ्यायची आहे. त्यातनं सगळा जो कचरा आहे तो साफ करतात ते. आणि मग ह्या ते दाखवणारच रेसिपी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे रेसिपी बनवणार आहेत. तर आता या सुरुवातीला आपल्याला पूर्ण या साफ करून घ्यायच्या आहेत. तर बघा कशा प्रकारे साफ करतात. ते या पूर्ण अशा साफ करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर रेशमाच्या आईची व्हिडिओ असणार आहे. त्या पण छान प्रकारची रेसिपी बनवतात आणि चिंबोऱ्याचं भरीत तर अगदी त्यापेक्षा अधिक. पहिल्या पावसाच्या पहिल्या चिंबोऱ्या. भरलेल्या चिंबोऱ्या ह्या पावसाच्या पहिल्या पावसाच्या जरा पोकल असतात ना हो. बघा, पहिल्या पावसाळ्याच्या साधारणपणे पोकल असतात, एवढ्या भरलेल्या नसतात. आणि सराई जेव्हा सुरू होते तेव्हा भरलेले असतात. आईने गावावरून पाठवून दिलेल्या आहेत पहिल्या पावसाच्या पहिल्या चिंबोऱ्या. तर बघूया कशा प्रकारे ही रेसिपी आपली बनणार आहे. तर मंडळी बघा, आपण त्यांना व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत. बघा, त्यांचे कवच्या वगैरे वेगळ्या काढलेल्या आहेत. आंगडे तांगड्या त्या तोडून व्यवस्थित त्यांना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. हे बघा, या ठिकाणी ह्या स्वच्छ धुवून घेते. तर बघा संपूर्ण रेसिपी आणि ती कशा प्रकारे केली जाते त्याच्या अगोदर काय प्रक्रिया असते ती संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला कुठलीही रेसिपी बनवते जे आपण घेतो ते साफच करायला लागतो.
मग ती मच्छी असं, चिकन असं, खेकडे असं, त्या सगळ्या गोष्टी अशाच प्रक्रिया असते. तर मला वाटतं ह्या तांगड्या ह्या काय मिक्सरमध्ये काय करणार आहे? बारीक करायचं. हा, तर ह्या पहिल्या मिक्सरमध्ये बारीक करणार आहेत. म्हणजे या रस्यामध्ये टाकायच्या काय? त्याला हा बघा, त्यांचं पाणी घालून त्याच्यात घ्यायचा रश्याला. बघा या तांगड्या त्यांनी तोडलेल्या आहेत. त्या तांगड्या मिक्सरला बारीक करून त्यानंतर मग येलून ना त्याचा रसा आहे तो या जो भरीत बनवणार आहेत त्याचा जो बाजूला रसा करणार आहेत तर त्या रस्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. म्हणजे अजून त्याची टेस्ट येईल. रेसिपी त्यांचीच आहे. ते मला जसं सांगतात तसं मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर ना हो? हां, तर आता या ठिकाणी ह्या चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत. गोड्या पाण्यातच या चिंबोऱ्या भेटतात. आणि पावसाला सुरू झाला की चिंबोऱ्यांचा सीझन सुरू. जे बोलतात ना कोकणात काय भेटतो, तर कोकणात पहिला पाऊस आणि पहिली चिंबोरी. बरोबर ना हो? तर या अशा प्रकारे साफ करून घेतलेल्या आहेत. बघा हा पेंदा या बाजूला काढलेला आहे आणि कवची. तर आता आपण चिंबोऱ्याचं भरीत बनवणार आहोत. तर सुरुवातीला त्या साफ करून घेतलेल्या चिंबोऱ्या प्रक्रियेला सुरुवात आपण केलेली आहे आणि रेसिपीची पण आपण स्टार्ट केलेलं आहे रेसिपीला सुद्धा. तर मंडळी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, कुठे स्किप करू नका. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघाल तर आमच्या रेसिपी अगदी एकदम साध्या आणि सिंपल असतात, रेशमाच्या आईची सुद्धा आणि रेशमाची सुद्धा. तर चला व्हिडिओ बघत राहा मंडळी. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा, हा काय मुगाचं पीठ ना. तर ह्या भरण्यासाठी आपण मुगाचं पीठ म्हणजे मुगाचं पीठ बघा त्याने तयार करून ठेवला होता. ॲक्च्युली काल रविवारी रात्री आल्या होत्या पण आम्ही गेलो होतो पूर्ण फॅमिली रिसॉर्टला, तर काय बनवायला भेटली नाही. तर या मुंगाच्या ह्याच्यामध्ये पिठामध्ये त्या भरून घ्यायच्यात सुरुवातीला. तर बघ रेशमा बाजूला बघते कशी आई बनवते, म्हणजे नेक्स्ट टाइम ती रेसिपी बनवणार. हा ना रेशमा? हे बघा माझी आई लय भारी बनवते चिंबोऱ्या, म्हणून आज खास आमच्या घरी कूक आलेला आहे. है ना? नाही पण रेशमा तुझ्या आईची सगळी रेसिपी अगदी छान असते. चिकन वगैरे पण मागं पनीर टिक्का बनवला होता पण आपण काही रेसिपी बनवली नाही. पावभाजी, मिसल पाव, व्हेजवाल्या चिकन टिक्का, व्हेजवाली रेसिपी अगदी एकदम जबरदस्त बनवतात. तर नक्कीच आपण पुढं कधीतरी व्हेजवाली तर आपण त्यांना पण आपल्या यूट्यूब चॅनलवर घ्यायच्या रेसिपीची. आता तुझं चॅनल आपण ओपनच करणार आहोत ना, तर त्याच्यामध्ये मम्मी तुझी दिसलच. हा ना? त्यांना काही जास्त बोलायला आवडत नाही त्याच्यामुळे ते बोलत नाही, पण त्यांनी मला सांगते तसे त्या प्रकारे मी करतोय आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा मंडळी, हा मुगाचं पीठ आहे त्या कवचीमध्ये भरून घ्यायचं आपल्याला. आणि त्या अशा जॉईंट करतात. हां हे बघा याच्यामध्ये भरलेलं आहे आणि अशा प्रकारे अगदी चिंबोरी हां टेस्टी लागते. काहीतरी वेगळा रेसिपी बनवण्याचा प्रयत्न असतो कोकणात. म्हणजे आम्ही कोकणातले पडतो त्याच्यामुळे कोकणात असे काहीतरी वेगवेगळे भन्नाट रेसिपी असतातच. तर हा एक चिंबोरीचा भरीत. हां तर बघा कशा प्रकारे एकदम त्यांनी असं मस्तपैकी पीठ भरलेलं आहे आणि मुंगाचं पीठ त्यांनी ते बनवून ठेवला होता कालच. तर बघा अख्खी चिंबोरी दिसते, असं पॅक केलं त्यांनी. हां ते जॉईंट केलेलं आहे त्यांनी आणि बघा कशा प्रकारे असं आहे. आणि या आंगड्या आहेत आणि बाकीच्या ज्या तांगड्या होत्या त्या मिक्सरमध्ये ते त्यांना मिक्सरमध्ये ही करून घ्यायचं आहे. तर मग ते रस्यामध्ये टाकू शकतो. हा थोडंसं पीठ राहिलं आहे ना हो, त्याचं उंडा बनवून ते सुद्धा टेस्टी लागतं. चिंबोऱ्याचं भरीत आजच्या व्हिडिओचा रेसिपी आपला आहे. तर बघा सुरुवातीला काय चिंबोऱ्या साफ करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग हे मुगाच्या पिठामध्ये भरून घेतलेलं आहे आपण. बघा तर मंडळी बघा आता आपण सुरुवातीला गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करून करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तर रेसिपी कशा प्रकारे इकडे ह्या लसूण असतात, कारण का आपल्या प्रत्येक जेवणात लसूण ही असतेच. काय हो? लसूण असते, लसूण धुवून घेतले. हां तर लसूण आणि या बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. लसूण टाकते आधी.
तर बघा जितके लसूण टाकू तेवढा टेस्ट जास्त येतो ना. हा हे बघा या बाजूला संग्रह मिक्सरमध्ये आम्ही लावून तर बारीक केली होती. तर आता त्या घालून घ्यायच्या आहेत. हे बघा सगळं घालून घ्यायचे आहे म्हणजे रश्यामध्ये टाकण्यासाठी या चांगल्या म्हणजे अजून टेस्ट येते रस्याला ना. हो रस्याला टेस्ट येते. ते 2-3 वखत अशी आम्ही घालून घेतो. मंडळी अशा घालून घ्यायच्या आहेत. आणि इकडं कढई आपली तापते. बघा लसूण टाकलेले आहे सुरुवातीला आपण आणि ती व्यवस्थित कढवूनच घ्यायची आहे लसूण. तर बघा हा कारण का त्याच्यामध्ये जी अंगड्यांचा कस असतो ना कस तो साफ निघून गेला पाहिजे ना हो. म्हणजे रसा खातेवेळी आपल्याला ती चव नाही लागणार. तर मिक्सरमध्ये गरम केलं का बघा एवढा कचरा त्यांचा निघालेला आहे. तर 2-3 वेळा त्यांना हे करून घ्यायचं आहे. पाहिजे काय तुम्हाला अजून हळद टाकते. तर मंडळी बघा लसूण टाकल्यानंतर त्याने हळद टाकलेली आहे ना. आमचा नेहमीचा घरगुती मसाला ह्यानीच बनवून आम्हाला दिला होता. अगदी गेल्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा तोच मसाला आम्ही तिखट मसाला आहे तो घरगुती. आणि आपलं वाटण खोबऱ्याचं वाटण बरोबर ना हो. खोबऱ्याचं वाटण या पद्धतीच्या मिरच्यांचा मसाला बनवतो. बघा हे रेसिपीमध्ये काय काय आपण इन्क्लूड केलंय तिथे मी तुम्हाला परत बघा. सुरुवातीला लसूण टाकली म्हणजे तेलामध्ये लसूण कढवून घेतली. त्याच्यानंतर हळद आणि लाल मसाला. हा घरगुती जो तिखट मसाला असतो तो लाल मसाला आणि आपला खोबऱ्याचा वाटण केलेला मसाला याच्यामध्ये टाकला. तंगड्या वाटलेला रसा पाणी आपण जे मिक्सरमध्ये तंगड्या आपण बारीक करून घेतल्या ना तो आपण आता पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे. कारण का याच्यातच खरी टेस्ट आहे. म्हणजे आपण चिंबोऱ्याचं भरीत बनवताना ह्या सगळी ही प्रक्रिया सुरुवातीला आपल्याला करायची असते. तर बघा तर आता आपण याच्यामध्ये या रस्यामध्ये ऍड करतोय. बघत राहा मंडळी व्हिडिओ. तर मी त्याच्यात पहिल्यांदा आंग्र टाकलं त्याच्यानंतर याला करायला चिमोऱ्या सोडतो. बरोबर. बघा मंडळी आपण आता ह्या रस्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलंय तर जी चिंबोरीचा भरीत आहे तो आपल्याला नंतर टाकायचा आहे. पहिले आंगडे शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यांनी सुरुवातीला आंगडे टाकलेत रश्यामध्ये. चिमोरीचं पीठ गलून कर आल्यावर चिमोऱ्या टाकले. बरोबर. आता बघा ते चिंबोरे भरलेले आहेत मुगाच्या पिठामध्ये. त्या घालायला नको. ते कड आल्यानंतर ह्याला एक कड आल्यानंतर ह्या याच्यामध्ये आपल्याला ऍड करायच्या चिंबोऱ्या. म्हणजे त्यांचा पीठ घालायचा नाही. तसे ना तसेच राहील. मी बांधित नाही सुतानी का पेंड्याने मी बांधित नाही. बरोबर अशीच मी घालतो. बघा मंडळी काही लोक काय करतात आमच्याकडे बनवताना त्यांना सुताने बांधून ठेवतात जेणेकरून ते असं 2 भाग व्हायला नको म्हणजे गालायला नको. आम्ही तसं न करता म्हणजे रेशमाच्या याची सिंपल रेसिपी आहे. तसं न करता ते मुगाचे पीठ भरूनच ठेवलेले आहे. पण ते कड आल्यानंतर मग ते त्याच्यामध्ये ऍड करायचे त्यांना. मग ते कसं गलून मुगाचं पीठ निघून नाही जाणार. बांधायची गरज नाही. तर बघा मंडळी आता ह्या रेसिपीला साधारण 7 ते 8 मिनिटं कंपल्सरी लागणारच आहेत मला तर असं वाटतं. तर बघत राहा रेसिपी. तरी थोडं थोडं लाईटली कड येतोय तर मीठ ऍड करून घेतात ते. हा ना.
आणि झाला तर नंतर टाकू. हां, म्हणजे बघा मंडळी, ते त्यांच्या पद्धतीने मीठ त्यांच्या हिशोबाने टाकतात. जर नंतर मग टाकायचे झालं अन्य असेल तर नंतर आपण ॲड करू शकतो ना हो. तर मंडळी रेसिपी बघत बघा, लाईटली कड येतोय. आता बघा कर आलाय ना, मग मी याच्यात अशा सोडते. मग तो पाणी ह्या कराच्या मुलं तो खेचून घेतात. मग अशाच राहतात चिमोऱ्या, म्हणजे उपकत नाही. म्हणून मी रशी बांधित नाही, पेंडा बांधित नाही, सूत बांधित नाही, काही बांधित नाही. असं ते असंच राहतो. आणि टेस्टी लागतात या गावच्या चिमोऱ्या बनवल्यावर, लय भारी. आणि हे पीठ झालेल्याचं त्यात 2 हे टाकले, दोंड खूप भारी लागतात खायला, सुंदर. लाईटली कडाला होता, त्याच्यामध्ये आपण हे आता उंडे बनवले होते. म्हणजे चिंबोरीचं भरीत बनवायचा आपल्याला ही रेसिपी आहे. तर ज्या चिंबोऱ्या आपण भरलेल्या मुंगाच्या पिठामध्ये ती याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे. तर बघा मंडळी, कसा तेढ निर्माण झालेला आहे रेसिपीला. तर आपण आता याच्यामध्ये चिंबोरीचं भरीत ॲड केलेलं आहे, बरं ना हो. कारण काही लोक चिंबोऱ्या टाकलेल्या आहेत. तर आता 5-6 मिनिटं लागतील त्यांना व्यवस्थित शिजायला, कारण का मुंगाचं पीठ पण शिजला पाहिजे आणि सोबत आणि कपची पण शिजली पाहिजे. ऑलरेडी आंगडं मला वाटतं शिजल्या असतील. तर बघूया आता शिजल्यानंतर कशा प्रकारे हा चिंबोरीचं भरीत आपल्याला चवदार म्हणजे स्मेल तर अतिशय चांगला सुटलेला आहे, म्हणजे सुगंध सुटलेला आहे. म्हणजे आता बोलतात ना, माझ्या जिभेला सुद्धा पाणी सुटलं आहे, अशी एक रेसिपी तयार झालेली आहे. म्हणजे एवढा सुगंध चांगला आहे, म्हणजे ती चविष्ट झालीच असणार हे 100% आहे. कारण का आजपर्यंत आम्ही बघितलेलं आहे, रेशमाच्या आईने जी रेसिपी बनवलेली आहे ती अगदी चवदार आणि चविष्टच असते. तर ही सुद्धा रेसिपी त्याच पद्धतीची बनलेली असेल. तर चिंबोरीचं भरीत आता बघूया शिजल्यानंतर, म्हणजे पूर्ण रेडी झाल्यानंतर कशा प्रकारे बनते. तर चला मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मंडळी, याला सतरावगत हलवायचं नाही ना हो, नाहीतर मग ते मुगाचं पीठ टाकलेलं आहे तर ते निघून जाईल. म्हणजे ते पूर्ण कपशीला ती चिटकणार नाही. त्याच्यामुळं स्लो गॅसवर आपल्याला ही शिजवून घ्यायची रेसिपी. कारण का अतिशय म्हणजे कधीतरी आपल्याला म्हणजे पावसाळ्यातच ही रेसिपी बनली जाते. तर मंडळी, अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. जशी रेशमा बनवते, रेशमाच्या आईकडूनच रेशमा शिकली आहे. पण मच्छी बनवत नव्हती, पण ती आमच्या घरी आल्यामुळे आता मच्छी बनवायला लागली. तर रेशमाच्या आईची आणि रेशमाची सेमच अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता अशा पद्धतीची रेसिपी. तर मंडळी बघत राहा, कारण का आता आपण शिजायला टाकलेलं शेवटचा टप्पाच आहे रेसिपी. तर मंडळी बघा, मला वाटतोय झालेली आहे. त्या बाजूने दाखवा ना, कारण का आपल्याला मेन चिंबोरीचं भरीत दाखवायचं आहे. तर बघा कशा प्रकारे भरले होती ते. हे अशा पद्धतीचं चिंबोरीचं भरीत असतं. म्हणजे बघा, मुगाचं पीठ अजिबात गललेले नाही, मुगाचं पीठ आतमध्ये भरलेलं आहे आणि चिंबोरी अख्खीची अख्खी वाटते. तर आता खातेवेळी हे आपल्याला दिसणार आहे की चिंबोरीचं भरीत कशा प्रकारे झालेलं आहे. तर बघा, अख्खीच्या अख्खी चिंबोरी आहे, म्हणजे याच्यामध्ये मुगाचं पीठ भरलेलं आहे. ही अशा पद्धतीची असते चिंबोरीचे भरीत. आणि सोबत रसासुद्धा ग्रेव्ही टाईपच असतं हे पूर्ण. ही आहे चिंबोरीचे भरीत. त्याच नाही चिंबोरीचा तर बघा मुगाचं पीठ एकदम परफेक्ट लागलेलं आहे आणि ते अजिबात गललेलं नाही. म्हणजे ही अशा पद्धतीची ह्यांची रेसिपी बनवण्याची ही पद्धत आहे. तर अतिशय टेस्टी, म्हणजे स्मेल सुटलाय, म्हणजे अतिशय बांधतात लोक. मी बांधित नाही कधी, बघा मला ते आवडत नाही बांधलेलं. तर हे पूर्ण साफ करून पेंदा आणि कवची जी असते ना ती पूर्ण बांधतात काही लोक. पण रेशमाच्या आईची ही रेसिपी अशी नाही आहे, ते पूर्ण परफेक्ट रेसिपी बनवतात. तर ही झाली चिंबोरीचं भरीत. आपण सुरुवातीला काय वापरलं तर पूर्ण ते साफ करून घेतलं, त्याच्यानंतर कवच्याने पेंदा अलग करून त्याच्यामध्ये मुगाचं पीठ भरलेलं आहे. हे बघा लोणी दिसते. आणि त्याच्यानंतर मग त्या तांगड्या होत्या त्या मिक्सरमध्ये बारीक करून त्या घालून व्यवस्थित त्या रस्स्यामध्ये ॲड केलेल्या आहे. कारण का चिंबोरीच्या भरीतमध्ये हीच रेसिपी वापरली जाते, अगदी सोपी आणि गावच्या पद्धतीने. आम्ही कोकणातले आहेत म्हणून पहिल्या पावसात चिंबोऱ्या जर झाल्या तर मग चिंबोरीचं भरीत प्रत्येकाच्या घरी बनवलं जातं ना हो. प्रत्येकाच्या घरी बनवतात. तर बघा अशा प्रकारे रेसिपीचे अलग असते. कोण पेंडा बांधतं, आम्ही नाही बांधली, आम्ही अशी बनवतो. तर बघा अशा प्रकारे रेशमाच्या आईची रेसिपी होती. तर मंडळी रसा सुद्धा झालेला आहे. तर मंडळी रसा टाकलेला पण तो सुटतं त्याला. चिंबोरीचं भरीत एकदा चिंबोरी दाखवावं. बघा अतिशय चांगल्या प्रकारे भरलेले आहे आणि खाण्यासाठी सुद्धा चांगलंच आहे. तर आज काय याची आम्ही टेस्ट करू नाही शकणार, कारण का आज आहे सोमवार, पण आम्हाला बनवून ठेवायची आहे. तर आम्ही बनवून कारण का ही दुसऱ्या दिवशी अधिक चांगली लागते. काय हो,
चिली चांगली लागते. हां, तर ही थोडी रस्सा आहे ना तो सुद्धा घट्ट होईल. तर आज आमचं सोमवार आहे, तर आज काही खाऊ नाही शकणार. उद्या पण मंगळवार, तर त्यामुळं पण खाऊ नाही शकणार. पण बुधवारी नक्कीच ही रेसिपी आम्ही टेस्ट करू. तर चला मंडळी, आता याच ठिकाणी थांबतो. हां, आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. झाला रस्सा. तर मंडळी बघा, अतिशय छान पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रेशमाच्या आईने. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. आणि खरोखर तुम्हाला जर काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा, कारण की तुमच्या कमेंट आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. तर मंडळी बघा, चिंबोरीचं भरीत अशा प्रकारची रेसिपी होती. मी पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला. तर मंडळी चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या. तर मंडळी